हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण तांदळाच्या पिठाचे खिचे पापड तयार करून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण तांदळाच्या पिठापासून खिचे पापड तयार करून घेणार आहोत. तर पहा, इथे आपल्याला सर्वप्रथम मिरची पूड करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जी ही सुकलेली लाल मिरची असेल किंवा कलरची मिरची असेल तरीही चालेल, तुम्ही तीही ॲड करू शकतात. पहा, इथे माझ्याकडे घरामध्ये संकेश्वरी मिरची होती. ही संकेश्वरी मिरची खूप तिखट असते. तुम्ही कमी तिखट असलेली मिरचीसुद्धा वापरू शकतात. आता आपल्याला काय करायचं, या ज्या मिरच्या आहेत या मिरच्या ग्राइंडरमध्ये ॲड करून छान मस्त भरड अशी याची आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे. तर पहा, इथे आपली मिरची पूडसुद्धा तयार झालेली आहे. जर तुम्हाला मिरची पूड नसेल करायची तर तुम्ही ती स्किप करू शकता. तुम्ही त्याऐवजी तुम्ही अगदी काश्मीरी मिरची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकतात. आता पहा, इथे आपण पापड करून घेणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे. तर पहा, इथे ही जी वाटी आहे तर ही पाव किलोची वाटी आहे. तुम्हाला तांदळाचे खिचे पापड किती क्वांटिटीमध्ये हवे तुम्ही त्यानुसार तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर पहा, मी इथे 2.5 वाट्या मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर पहा, इथे मी 2 चमचे मीठ ॲड केलेलं आहे. म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर इथे मी 2 चमचे मीठ आणि 1.5 चमचे मी बेकिंग पावडर ॲड केलेली आहे. आता एवढं सगळं आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात, मी इथे एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला खूप जण काय करतात, खिचे पापड करताना पाण्यामध्ये सगळं मीठ किंवा मिरची पावडर वगैरे टाकून आणि मग त्या गरम पाण्यामध्ये पीठ सोडतात. पण मी तसं नाही केलेलं, मी सगळं पिठामध्येच ॲड केलेलं आहे. तर पहा, आता हे जे गरम पाणी आहे हे गरम पाणी या पिठामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आणि हे जे पाणी आहे तर मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. आणि पाणी ॲड करून चमच्याच्या साहाय्याने आपल्याला छान मस्त हे पीठ या पाण्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. कारण हे पाणी गरम आहे. जर आपण हाताने मळायला गेलो तर ते आपल्याला हाताला चटका बसू शकतो. म्हणून आपल्याला चमच्याच्या साहाय्याने छान मस्त हा जो पीठ आहे छान मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर पहा, मी थोडं थोडं करून असं मी पूर्णपणे पाणी ॲड केलेलं आहे. फक्त थोडंसं पाणी साईडला ठेवलं होतं. एवढंच सांगेल की अगदी जसं आपण तांदळाचं पीठ मळतो आणि तांदळाचं पीठ मळताना आपण जसं वतवणी घेतो ना, सेम तसंच आपल्याला वतवणी घ्यायचं आहे. आता पहा, इथे मी गरम पाण्यामध्ये छान मस्त असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंच पाणी बाकी राहिलेलं आहे. एवढं सांगते, आपला पीठ जास्त पातळ वगैरे अजिबात करायचं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण तांदळाच्या भाकरी करण्यासाठी जसं वतवणी घेतो सेम तसंच आपल्याला वतवणी घ्यायचं आहे. आता पहा, मी झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून मी फक्त 5 मिनटं ठेवणार आहे. 5 मिनटानंतर आपल्याला हे पीठ छान मस्त मळून घ्यायचं आहे. आता एवढं सांगेल की हे जे पीठ आहे आता कोमट झालेलं आहे. आपण असं कोमट पीठ छान मस्त मळून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण इथे आपलं गरम पाणी आपण जो वापरला होता त्यामध्येच आपण पीठ भिजवून घेतलं होतं. तर आपल्याला अगदी हाताच्या साहाय्याने हे पीठ छान मस्त मळून घ्यायचं आहे. आणि छान मस्त अशा पद्धतीने याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकतात, मी अशाच पद्धतीने या तांदळाच्या पिठाचे मी असे गोळे करून घेतलेले आहेत. आता मी मोठासुद्धा गोळा करू शकली असती, पण कसं माहिती आहे का, मोठा सगळा गोळा करायला गेलो ना की ते खूप जास्त वेळ लागेल. म्हणून माझ्या हातामध्ये ना जेवढं पीठ बसेल ना त्यानुसार मी ते छोटे छोटे गोळे इथे करून घेतलेले आहेत. तर पहा, इथे अगदी आपले 7 असे छोटे छोटे गोळे झालेले आहेत. आता हे जे गोळे आहेत हे गोळे आपल्याला वाफवायचे आहेत. तर पहा, इथे मी चाळण घेतलेली आहे. आता या चाळणीमध्ये आपण हे जे
गोळे ते वाफवून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकतात, इथे माझ्याकडे हा कॉटनचा रुमाल आहे. तर हा कॉटनचा रुमाल मी पूर्णपणे ओला करून घट्ट असा पिळून घेतलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला हे गोळे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत. आणि हे जे तांदळाचे खिचे पापड आहेत ना, ते चवीला एक नंबर आणि भन्नाट असे लागतात आणि ना म्हणजे पटापट करता येतात आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपटसुद्धा होतात. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे या कॉटनच्या रुमालाने छान मस्त असे रॅप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर छान मस्त आपल्याला हे जे गोळे आहेत त्यांना छान मस्त असे आपल्याला स्टीम द्यायचे आहे. जर तुमच्याकडे स्टीमरचा भांडा असेल, तुम्ही त्या स्टीमच्या भांड्यातसुद्धा तुम्ही वाफ देऊ शकता. आता माझ्याकडे स्टीमरचा भांडा नाही, म्हणून मी काय करते, एक असं भांडा घेते, त्याच्यामध्ये पाणी ॲड करते, त्याच्यावरती चाळण ठेवते आणि त्या चाळणीमध्ये मी स्टीम देते. तर पहा, इथे आपण हे गोळे स्टीम करण्यासाठी ठेवलेले आहेत. तर पहा, इथे मी 20 मिनटं या गोळ्यांना मी स्टीम देणार आहे. म्हणजे या 20 मिनटामध्ये आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते खूप छान मस्त शिजेल, कच्चं राहणार नाही. तर पहा, इथे 20 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया आणि या चाळणीमधला ही जी चाळण आहे, ही चाळण आपण खाली काढून घेऊया. आता तुम्ही पाहू शकतात, इथे आपले जे गोळे आहेत ते छान मस्त स्टीम झालेले आहेत. याचा थोडा ना हलका असा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आता हे गोळे ना अगदी थोडा वेळासाठी ना थंड करायला ठेवूया आपण, कारण ते गरम आहेत आणि गरम गरम आपल्याला अजिबात मळता येणार नाही. तर पहा, आता 10 मिनटं झालेले आहेत. आता हे जे गोळे आहेत ते मी काढून घेते, म्हणजे बऱ्यापैकी थंड झालेले आहेत, आता कोमट आहेत. आणि कसं असतं माहिती आहे का, हे गोळे आहेत ना, हे गोळे गरम आहेत तर गरम गरमच मळायचे असतात. तर हे गोळे अगदी पटापट मळले जातात आणि जर तुम्ही हे गोळे पूर्णपणे थंड केले ना तर ते एकदम कडक होतात. म्हणून मी फक्त 10 मिनटंच थंड करून घेतलेलं आहे. आता हे जे गोळे आहेत हे पूर्णपणे कोमट आहेत. आता पहा, मी एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आता हे जे गोळे आहे त्याचा ना हाताच्या साहाय्याने छान मस्त असा चुरा करून घ्यायचा आहे. आता पहा, असा चुरा करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे मी जिरा ॲड केलेला आहे. आपण जी मिरची पूड तयार करून घेतली होती, आता इथे ती ॲड करायची आहे. तर इथे मी 1.5 चमचा जिरं आणि इथे आपण जी मिरची पूड करून घेतली होती ती ॲड केलेली आहे. आता पहा, हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळून घेण्यासाठी मी काय करते पहा, आपल्याला या पिठामध्ये पाणी नाही ॲड करायचं, फक्त आपला जो हात आहे तो पाण्यामध्ये बुडवून आणि मग आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता एवढं सांगेल की ही जी मळण्याची जी प्रोसेस आहे ना, ही खूपच लाँग आहे. अगदी म्हणजे 15 ते 20 मिनटं नक्कीच लागतात, कारण हे पीठ आहे ना, जेव्हा आपण या पिठाला स्टीम देतो ना तेव्हा हे पीठ बऱ्यापैकी असं कडक झालेलं असतं. आता छान मस्त आपल्याला पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की बाबा हे पीठ खूपच असं कडक झालेलं आहे, तर तुम्ही या पिठामध्ये अगदी थोडं पाणी ॲड करू शकतात. तर पहा, इथे अशा पद्धतीने आपण हे पीठ छान मस्त मळून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण तांदळाची भाकर करण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो सेम तसंच पीठ मळून घ्यायचं आहे. आता पहा, मी इथे अशा पद्धतीने याचे 4 असे मोठे गोळे करून घेतलेले आहेत. आता इथे हा जो कॉटनचा रुमाल आहे हा सुद्धा मी पाण्यामध्ये बुडवून घट्ट असा पिळून घेतलेला आहे. आता मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्या भांड्यामध्ये आपल्याला असा हा कॉटनचा रुमाल पसरवून ॲड करायचा आहे. आपण हे जे गोळे तयार करून घेतले होते ना त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आता इथे मी कॉटनचा रुमाल ओला करून का घेतलेला आहे, कारण आपले हे जे गोळे आहेत हे जास्त घट्ट होणार नाही, म्हणजे मऊ राहतील एवढं सांगते, जास्त कडक नाही होणार. म्हणून इथे आपल्याला ओला कॉटनचा रुमाल ॲड करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे गोळे रॅप करून ठेवायचे आहेत, म्हणजे हे गोळे छान मस्त मऊच्या मऊ राहतील. आता पहा, इथे आपल्याला असा एक गोळा घ्यायचा आहे आणि एक गोळा घेऊन अगदी पाण्याचा थोडा हात घेऊन छान मस्त हा गोळा छान मस्त मळून घ्यायचा आहे. मळून घेतल्यानंतर याची छान मस्त असे आपण तुम्ही पाहू शकता, मी एकदम अशी याची मोठी स्टिक तयार करून घेतलेली आहे. आता आपण याच्या लाटा पाडून घेणार आहोत. तर पहा, मी इथे चाकूच्या साहाय्याने आपल्याला
पापड किती आकाराने मोठा हवा त्यानुसार तुम्ही इथे या पिठाच्या लाटा पाडू शकता। तुम्ही पाहू शकतात मी अशाच पद्धतीने सगळ्या या पिठाच्या मी अशा लाट्या मी पाडून घेतलेल्या आहेत। आणि ना चाकूच्या साहाय्याने ह्या लाटा पाडायला अगदी सोपं जातं। काही जण अगदी धाग्याचा वापर करतात, पण मला इथे चाकूच्या साहाय्याने या लाट्या पाडायला खूप छान वाटतं। तर तुम्ही पाहू शकतात मी अशाच पद्धतीने या पिठाच्या अशा पद्धतीने मी या लाट्या पाडून घेतलेल्या आहेत। आणि पहा आता काय करायचे आहेत, अगदी हाताच्या साहाय्याने हे जे गोळे आहेत ना अशा आपल्याला गोल गोल करून घ्यायचे आहेत, अगदी झटपट अशा पद्धतीने। आता पहा हे गोळे करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक असा बाउल घ्यायचा आहे। त्या बाउलमध्ये हे गोळे आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण पापड लाटायला सुरुवात करूया। आता पहा पापड लाटण्यासाठी मी इथे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे। तर पहा दोन किंवा 3 दिवसापूर्वी मी ना माझ्या मुलासाठी ना एक ऑनलाईन शर्ट मागवला होता, तर त्याचीच ही कॅरी बॅग आहे। मी फक्त तिला आतून कट करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेली आहे। आता ही जी कॅरी बॅग आहे तर हिला आतल्या साईडने आपल्याला छान मस्त असं आपल्याला ऑइल लावून घ्यायचं आहे। आणि ऑइल एकदाच लावायचं आहे, सारखं ऑइल अजिबात लावायचं नाही आणि लाट्यांनासुद्धा अजिबात ऑइल लावायचं नाही। शक्यतो तुम्ही तेलाचा जेवढा कमीत कमी वापर कराल ना तेवढं चांगलं आहे। आता पहा मी अशा पद्धतीने छान मस्त हे जे ऑइल आहे हे मी ऑइल लावून घेतलेलं आहे। आता पहा अशा पद्धतीने ऑइल लावून घेतल्यानंतर आपण ज्या पिठाच्या लाट्या पाडून घेतल्या होत्या त्यातलीच एक लाटी घेऊया। आता हे आपल्याला लाटायचे आहे। तर पहा मी तुम्हाला इथे ना अगदी सोपी पद्धत सांगणार आहे। याच्याने ना पापड खूप छान मस्त असे लाटले जातात। तर मी आधी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटच्या साहाय्याने ना मी आधी हा गोळा छान मस्त स्प्रेस करून घेतलेला आहे। आणि स्प्रेस करून घेतल्यानंतर मी लाटणा घेतलेला आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने मी छान मस्त हा पापड मी हा लाटून घेतलेला आहे। आता अजून एक गोष्ट सांगते, ही खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धती अगदी पटापट असे पापड लाटले जातात। जर तुमच्याकडे पापडाची मशीन असेल जी मिळते म्हणजे तर ते खूपच छान आहे, अगदी झटपट अशा पद्धतीने पापड लाटले जातात। आपली जी मेहनत आहे ना ती फक्त कमी होते एवढंच सांगेल। तर पहा मी अशाच पद्धतीने सगळे पापड लाटून घेणार आहे। तर पहा अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त हे पापड लाटून घ्यायचे आहेत। तर पहा इथे आता हा पापड आपल्याला लाटून घेतलेला आहे। आणि खरं म्हणजे काय ज्या प्लास्टिकच्या पिशवीमधून ना आतून आपला पापड कुठे जाड आहे कुठे पातळ झालं हे सुद्धा समजतं, तुम्हाला दिसत असेल। तर पहा इथे आपला पापड लाटून तयार झालेला आहे। इथे मी बेडरूममध्ये एक चादर अंथरलेली आहे आणि त्या चादरीवरती आपण हे पापड सुकत टाकणार आहोत। पहा ही जी चादर आहे ना ही शक्यतो मी वाळवण्यासाठीच वापरते, काहीही मला सुकवायचं असेल तर मी या चादरीचाच वापर करते। तर पहा अशा पद्धतीने मी पापड छान मस्त सुकत टाकलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळे पापड लाटून या चादरीवरती सुकत टाकणार आहोत। आता हे जे पापड आहेत हे पापड आपल्याला अगदी 2 ते 3 दिवस खूप छान मस्त असे सुकवून घ्यायचे आहेत। आता एवढं सांगेल की हे पापड मी उन्हामध्ये अजिबात सुकवलेले नाही, मी फक्त बेडरूममध्ये हे पापड सुकवून घेतलेले आहेत। मी 4 दिवस हे पापड पंख्याखाली मी सुकवून घेतलेले आहेत। आता दिवसभर पंखा बंदच असतो म्हणा, मी फक्त रात्री झोपताना हे पापड पंख्याखाली ठेवायचे। आणि तुम्हालाही माहिती आहे आता बाहेर उन्हाचा खूप कडक उखाडा पडतो, घरामध्ये पण बऱ्यापैकी आपण जर पंखा जरी बंद केला तर आपल्याला खूप गरम होतं, तर त्या उखाड्यामध्येच हे पापड सुकलेले आहेत। तर ऊन द्यायची काहीही गरज नाही पडले मला आणि म्हणून तुम्हाला सांगते की मी पंख्याखाली अगदी 4 ते 5 दिवस हे पापड खूप छान मस्त सुकवून घेतलेले आहेत। आणि पहा हे पापड ना असे वरखडले ना थोडे की ना हे लगेच पलटे करायचे, म्हणजे दोन्ही साईडने हे पापड खूप छान मस्त असे सुकले जातात। आणि पहा आपण बिल्डिंगमध्ये राहतो तर बिल्डिंगमध्ये शक्यतो ना म्हणजे गच्चीची चावी मिळते, कधी कोणाला मिळतही नाही। मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये तर गच्चीची म्हणजे टेरेसची चावी अजिबात नाही मिळत, तर मग काही इलाजच नसतो।
आणि खालीसुद्धा बऱ्यापैकी जागा असते, पण तिथे गाड्यांची यायचा चालू असते, त्याच्यामुळे आपण खालीसुद्धा पापड सुकवू शकत नाही. मग एकच ऑप्शन तो म्हणजे पंख्याखाली पापड सुकवणं. तर पहा इथे अशा पद्धतीने आपले पापड छान मस्त असे सुकवून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकतात. आणि मी म्हणजे विचारही करू शकत नाही, म्हणजे हे पापड सुकले होते ना, मला एवढा आनंद झाला होता ना, की अरे आपले म्हणजे तांदळाचे खिचे पापड छान अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. तर चला आता हे जे पापड आहेत छान मस्त आपण एका टोपलीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आणि तुम्हाला खरं सांगू का, हे जे खिचे पापड आहेत ना, हे खिचे पापड याची आठवण कधी येते माहिती आहे का? खरं म्हणजे पावसाळ्यामध्ये येते. जर पावसाळ्यामध्ये आपण डाळ भात केली असेल किंवा उसळ केली असेल, त्या उसळबरोबर आपल्याला पापड हवेच असतात. आणि ज्ञानेशसुद्धा सकाळी सकाळी लवकर उठला होता, तो सुद्धा मला पापड गोळा करायला मदत करत होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा पापड लाटत होती ना, तेव्हा ज्ञानेशसुद्धा ना पापड सुकट टाकत होता आणि छान मस्त त्याने हे म्हणजे अगदी पापड सुकट टाकताना ना 1-2 पापडसुद्धा खाल्ले होते आणि मला तो म्हणालासुद्धा होता की मम्मी पापड खूप छान झालेत. तर पहा मी अशा पद्धतीने हे पापड छान मस्त एका टोपलीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. आता हे जे पापड आहेत, हे पापड आपण तळून बघूया. हे पापड कसे झालेत हे आपले पापड कसे झालेत हे आपल्याला जर चेक करायचं असेल तर आपण ते आधी पापड सर्वप्रथम तळून घेतो. तर चला हे पापड आता आपण तळून घेऊया. तर तुम्ही पहा मी एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं ना की गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती छान मस्त आपल्याला हा पापड तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकतात तेलात गेल्याबरोबर हा पापड छान मस्त असा तळलेला आहे. आता हा पापड एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तर तुम्ही पहा मी अशाच पद्धतीने अगदी 4 ते 5 पापड तुम्हाला मी तळून दाखवलेले आहेत. हे पापड खायला एक नंबर लागतात, चवीला तर एकच नंबर लागतात. आणि मुळात म्हणजे आपण याच्यामध्ये मिरची पावडर ॲड केलेली आहे, त्याच्यामुळे हे पापड खूप छान मस्त तिखट लागतात. आणि असे तिखट पापड खायची मजाच वेगळी असते. तर पहा इथे आपले पापड तळून तयार झालेले आहेत. आणि हे जे पापड आहेत ना, तुम्ही या पापडावरती अगदी टोमॅटो, शेव, कांदा, टोमॅटो आणि बारीक शेव टाकून तुम्ही तसंही खाऊ शकतात. तर पहा अगदी म्हणजे काय बोलू मला हे सुचतच नाही पुढे. तर पहा इथे अशा पद्धतीचे आपले पापड छान मस्त तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे खिचे पापड तयार करू शकतात अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने. पहा पंख्याखालीसुद्धा हे पापड छान मस्त असे सुकले जातात. तर पुन्हा एकदा अशा एकाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.